श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी काही विशेष सेवा करायच्या आहे. आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत प्रभावी अशा मी सेवा सांगणार आहे. यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या याने मार्गी लागणार आहेत. गुरुवार म्हटलं तर आपल्या सर्व स्वामी भक्तांचा सर्वात आवडता दिवस, कारण आपल्या स्वामींचा हा वार आहे. या दिवशी आपण अनेक सेवा अशा विशेष उपाय करू शकतो. कुठल्या सेवा त्याचबरोबर कुठले उपाय करताना अगदी मनामध्ये विश्वास हवा, श्रद्धा हवी. मग तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असो, जोपर्यंत तुम्ही मनापासून त्या देवाची सेवा करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही सेवेचे फळ हे मिळत नाही. म्हणून सेवा करताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास हवा. तर मी तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी सेवा त्याचबरोबर काही उपाय सांगणार आहे. बघा, जसं की तुम्हाला जर आर्थिक संकटात तुम्ही अडकलेले असाल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. तर कुठली सेवा आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, ज्या लोकांचा आर्थिक समस्या असतात, त्याचबरोबर काय आर्थिक संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं ना, त्यांचा गुरुग्रह हा मजबूत नसतो. म्हणजेच काय तर त्यांचा गुरु जो ग्रह आहे तो कमजोर असतो. धनाचा कारक जो ग्रह आहे ना, तो आर्थिक स्थिती त्याची मजबूत पण करतो, तितकीच ती बिकटही करू शकतो. असा हा गुरुग्रह आहे. आर्थिक फायदा व्हावा, त्याचबरोबर आर्थिक समस्येतून बाहेर निघण्यासाठी अगदी ह्या सेवा अगदी स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. मनामध्ये फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा. तर मग बघा, तर गुरुवारी सर्वात आधी आपल्याला आपल्या महाराजांची सेवा करायची आहे. म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. तर गुरुवारी लवकर उठून जी काही तुमची कामे आहेत ती उरकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांचा तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर शुद्ध तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता बघा, एवढा वेळ जर अशक्य नसेल तर किमान गुरुवारी 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आवर्जून करावा. त्याचबरोबर बघा, गुरुवारी तारक मंत्र ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तारक मंत्र तुम्ही 11 वेळा पठण करायचं आहे आणि त्या तारक मंत्राचं जर तीर्थ केलं आणि ते जर तुम्ही ही सेवा तर रोज नियमित जरी केली ना तरी अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे. याने तुमच्या सर्व काही समस्या आहेत त्या याने दूर होतात. तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही स्वतः प्यायचं आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांना देखील दिलं तरी चालणार आहे. नाही रोज शक्य झालं तरी किमान गुरुवारी तारक मंत्राचं पठण नक्कीच करा. त्याचबरोबर बघा, तुम्ही 11 माळी तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचाच आहे. तर ही सेवा आपल्याला स्वामी महाराजांची करायची आहे. बघा, तुम्ही जर जॉब करत असाल, ऑफिसला जात असाल तरी देखील किमान गुरुवारी वेळ काढून तुम्ही सकाळी सायंकाळी अगदी कधीही वेळ काढून आवर्जून ही सेवा मात्र करायची आहे. आणि यानंतर दुसरी म्हणजे श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे. आता बघा, श्रीहरी विष्णू अर्थात विष्णू हे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत, परंतु श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला गुरुवारी आवर्जून करायची आहे. तर बघा, त्यात आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. ही अत्यंत अशी फलदायी सेवा आहे. मग विष्णू सहस्रनामावली आणि विष्णू सहस्रनाम हे मात्र दोन्ही वेगळं आहेत, हे मात्र लक्षात घ्या.
विष्णू सहस्रनामावली म्हणजेच काय, तर त्यात विष्णूंची 1000 नावं आहेत. आपल्याला विष्णू सहस्रनामाचं दिवसभरात बघा कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. रोज सेवा केली तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य झालं तर किमान गुरुवारी तुम्हाला हे विष्णू सहस्रनामाचं पठण नक्कीच करायचं आहे. बघा, हे पठण करायला थोडं अवघड आहे, पण सवय झाली की हळूहळू नक्कीच जमेल. आणि नाहीच बघा आपल्याला शक्य झालं पठण करायला, तर अगदीच तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं ना तरी चालणार आहे. सकाळी तुमची जे काही तुम्ही कामं करत आहात त्यावेळी यूट्यूबला विष्णू सहस्रनाम लावून तुमची कामं केली आणि ते श्रवण केलं तरी चालणार आहे. यामुळे ज्या घरात बघा विष्णू सहस्रनामाचं पठण होतं ना, तिथे कुठलेच प्रॉब्लेम राहत नाही. घरात जेव्हा विष्णू सहस्रनामाचं पठण होतं किंवा श्रवण जरी केलं ना, तरी तुमचे सगळे प्रॉब्लेम हे दूर होतील. घरातील जी काही नकारात्मकता असते ना, ती याने दूर होते आणि घरात एक सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण हे निर्माण होत असतं. त्याचबरोबर याने आर्थिक जे काही प्रॉब्लेम आहेत ते देखील दूर होतात. त्याचबरोबर सायंकाळी तुमच्या जवळपास केळीचं झाड जर असेल ना, तर या केळीच्या झाडाची नक्कीच पूजा करायची आहे. तर बघा काय करायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर केळीच्या झाडाजवळ एक दिवा देखील लावायचा आहे. या दिवशी केळीच्या झाडाला दिवा लावायचा, पूजा करायची आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. मग तुम्ही लाडू करू शकता, शेव, अगदी मिठाई, गोड काहीही, जिलेबी जे काही असेल ना ते तुम्ही पिवळ्या रंगाचं अर्पण करायचं आहे. याने देखील आर्थिक ज्या काही समस्या असतील ना त्या तुमच्या नक्कीच दूर होणार आहे. आता तुमच्या जवळपास जर केळीचं झाड असेल तरच तुम्ही हा उपाय करा, नसेल तर नाही केला तरी चालणार आहे. त्यासोबतच बघा गुरुवार शक्य असेल तर पिवळे वस्त्र आवर्जून परिधान करावं. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं या दिवशी दान देखील करावं. मग ती कुठलीही वस्तू जरी असेल तरी ती चालणार आहे, त्याचं दान आवर्जून करावं. त्याचबरोबर तुम्ही केंद्रात, मठात किंवा मंदिरात जाणार असाल तर तिथे फुटाणे आणि गूळ अर्पण करावा, दान करावा. तो देखील यामुळे देखील आर्थिक समस्या ही दूर होत असते. त्याचबरोबर गुरुवारी एखाद्या गरिबाला तुम्ही दान देऊ शकता. अगदीच तुम्ही बघा काही शक्य नाही, तुम्ही केळी जरी दान दिली ना तरी चालणार आहे. त्याचबरोबर एखाद्या मंदिरात तुम्ही काहीतरी पिवळ्या रंगाचं तुम्ही काहीही वस्तू तुम्ही दान करू शकता. या दान हे अतिशय उत्तम असं याला फायदेशीर आहे. त्याचबरोबर गूळ आणि फुटाणे दान करा. यामुळे तुमचा गुरुबळ आहे ना हे स्ट्रॉंग होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या घरात, त्याचबरोबर घरात भांडणे असतील, पती पत्नींचं जमत नसेल, अगदी बघा वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी, कुटुंबात सुख समृद्धी येण्यासाठी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सेवा देखील आपल्याला करायची आहे. तर कुठली सेवा करायची आहे? दर गुरुवारी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण तर करायचंच आहे. त्याचबरोबर तुम्ही श्री सूक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. श्री सूक्त अगदी रोज जरी पठण केलं ना तरी देखील अतिशय उत्तम. तर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे. याने माता लक्ष्मीचा वास घरात राहतो, ती स्थिर राहते आणि यामुळे आर्थिक समस्या आहेत त्या देखील याने दूर होत असतात. त्याचबरोबर गुरुवारी मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. बघा तुम्ही स्वामींची सेवा करत नसाल तरी देखील गुरुवारी मांसाहार हा पूर्ण वर्ज्य करायचा आहे. गुरुवारी त्याचबरोबर नख देखील कापू नये. यामुळे आर्थिक समस्या ह्या तयार होत असतात, आर्थिक नुकसान होत असतं. त्यामुळे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.